प्रचलितनुसार टप्पावाढ मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विषय नाही. महाराष्ट्रातील जवळपास 60,000 शिक्षक शिंदे फडणवीस सरकारकडील जी मंत्रिमंडळ बैठक आहे, या मंत्रिमंडळ बैठकीकडे एका आशेच्या नजरेने पाहत होते. कारण नुकतीच शिक्षक आमदार, पदवीधर आमदारांच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सर्वांनी शब्द दिलेला होता की या अधिवेशनामध्ये आणि येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तुम्हाला आम्ही प्रचलितनुसार टप्पावाढ देऊ. परंतु ही जी काही अधिवेशनामध्ये आता मंत्रिमंडळ बैठक झाली, या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये साधा विषय सुद्धा यावरती चर्चेला गेला नाही. त्यामुळे निश्चितच हे एक निवडणुकीपुरतं एक आश्वासन आहे की काय, अशी आता चर्चा शिक्षकांमध्ये सुरू झालेली आहे. आणि त्यामुळं या संदर्भात शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी नुकतीच एक प्राथमिक माहिती सर्व शिक्षकांकरिता दिलेली आहे. यामध्ये त्यांच्याकडून एका छोट्याशा प्रसिद्ध पत्रकामध्ये सांगण्यात आलेलं आहे. माहिती पत्रकामध्ये ते पुढं म्हणताय की शाळा अनुदानाच्या बाबतीमध्ये आज मंत्रिमंडळ बैठक झाली, परंतु विषय चर्चेला आला नाही. काल आमदार विक्रम काळे सरांनी याबाबत फाईलचा पाठपुरावा केला. फाईल वित्त विभागापर्यंत आलेली आहे. ती मागून घेण्याबाबत अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांना विनंती केली. त्यांनी त्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे. लवकरच ती फाईल मंत्रिमंडळापुढे येईल. येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर निर्णय होण्याची दाट शक्यता आहे, अशी या ठिकाणी माहिती छत्रपती संभाजीनगर विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी दिलेली आहे. म्हणजेच यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आज हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चेला आलेला नाही आहे, परंतु काल या फाईलचा जेव्हा पाठपुरावा त्यांनी केलेला आहे, तर ही फाईल आता वित्त विभागापर्यंत आलेली आहे असं त्यांनी सांगितलं. आता वित्त विभागापर्यंत आलेली आहे. वित्त विभागामध्ये त्याला आता उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून हिरवा कंदील मिळाला आहे की मिळाला नाही, मिळणार आहे, याबाबत मात्र अजून त्यांनी कोणतीच स्पष्ट अशी माहिती दिलेली नाही आहे. त्यांनी फक्त एवढंच त्यामध्ये सांगितलेलं आहे की अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना त्यांनी विनंती केलेली आहे आणि त्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे. त्यामुळे आता त्यांची सकारात्मकता ही कशा पद्धतीची असणार आहे आणि त्यानंतर ही पुढं जाऊन त्यांनी ही देखील माहिती सांगितली की लवकरच ती फाईल मंत्रिमंडळापुढे येईल. येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर निर्णय होण्याची दाट शक्यता आहे, असं देखील त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे निश्चितच आता जे काही याआधी सांगण्यात आलेलं होतं की अधिवेशनादरम्यान जी काही मंत्रिमंडळ बैठक होईल त्यामध्ये विषय येईल, मात्र विषय अजूनही आलेला नाही आहे. फाईल अजूनही अर्थ खात्यापर्यंत पोचलेली आहे, अशी एक प्राथमिक माहिती छत्रपती संभाजीनगर शिक्षक मतदारसंघाचे जे शिक्षक आमदार आहे विक्रम काळे यांच्याकडून एक प्राथमिक माहिती स्वरूपात ही माहिती शिक्षकांपर्यंत पोचवलेली आहे त्यांनी शिक्षकांच्या माहितीकरिता. आणि त्यांनी हे पण सांगितलंय का येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. आता त्यामुळं पुन्हा शिक्षकांची याकडे आता कशा पद्धतीची भूमिका असणार आहे, इतर देखील शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांच्याकडून काय पाठपुरावा होतोय. कारण प्रचलितनुसार टप्पावाढीकरिता कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर, तसेच नुकतेच आता दुसऱ्यांदा जे निवडून आलेले आहे शिक्षक आमदार किशोर दराडे, नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे आणि माजी शिक्षक आमदार श्री देशपांडे सर यांच्याकडून सुद्धा सातत्याने पाठपुरावा केला जात होता. परंतु आता नेमकी काय झालेलं आहे याविषयी त्यांच्याकडून सुद्धा स्पष्ट माहिती आल्यानंतर ती देखील माहिती आपण पुढं बघणार आहोत.